कमिटी मेंबर्स. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज स्वराज राऊत हा देखील पंचांच्या डावीकडून मारा करेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं. नक्कीच या षटकामध्ये मोठ्या धावसंख्या उभारावी लागेल दोन्ही फलंदाजांना. दोन्ही संघ चांगले संघ आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाज स्वराज स्ट्राईक एंडला रवींद्र. इथे देखील पहिला चेंडू स्लोअर पाहिजे चेंडू होता. चेंडू सरळ चाललाय लॉंग लेग सीमा रेषेजवळ दंदन करीत सीमा रेषा पार. 4 धावांसाठी येतोय पहिल्या चेंडूवर रवींद्रच्या बॅट मधून हा चौकार. तर धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर रवींद्रने देखील आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवर स्वराजाच्या नक्कीच स्लोअर पाईचा चेंडू होता परंतु तो चेंडू देखील त्याने ओळखला व लॉंग लेग जवळ दंदन करीत सीमा रेषेवर चेंडू गेला. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या होते. एक चेंडू अखेरीस 4 धाव. दुसरा चेंडू स्वराजाचा. इथे देखील स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. षटकार. संदीप तर धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या पाहतोय आतापर्यंत आपण 2 चेंडू अखेरीस 10 धावा. पहिल्या दोन्ही चेंडूवर आक्रमक पवित्रा घेतलाय रवींद्र याने. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे त्याचा फायदा घेत असताना आपण पाहतोय फलंदाजांना. पहिल्या चेंडूवर षटकार तदनंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. दरम्यानच्या काळामध्ये चिपळूण तालुक्यातून आपल्या तेली समाजाचे तालुका कार्यकारिणी या स्पर्धेसाठी आले. आपण मान्यवरांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. मी दापोली तालुका तेली समाज आयोजित श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाज दापोली खेड मंडणगड यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय तेली प्रीमियर लीग दापोली 2026 जय संताजी महाराज चषक 2026 या ठिकाणी आज दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवसाचे सामने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडले. आता दुसऱ्या दिवसाचे सामने आज या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि क्वार्टर फायनल सेमीफायनल आणि फायनल असे हे सामने होणार आहेत. आणि या सामन्यासाठी खास चिपळूणमधून आलेले चिपळूणच्या तेली समाजाचे तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण बापू राऊत या ठिकाणी आलेले आहेत. मी श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाजाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर संदीप महाडिक सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. डॉक्टर संदीप महाडिक. श्रीकृष्ण बापू राऊत यांचा सन्मान डॉक्टर संदीप महाडिक सर यांना विनंती करतो की आपल्या हस्ते प्रतिमा शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 5 चेंडू अखेरीस 11 धावा. टाळ्या उद्या पाहुण्यांसाठी. त्याच पद्धतीने चिपळूण तालुका तेली समाजाचे तालुका सचिव दिनेश लांजेकर सर या ठिकाणी आलेत. मी क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रमोद झगडे साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्यांचं या ठिकाणी सन्मान करावा. दिनेश लांजेकर सर चिपळूण तालुका सचिव. तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या झाली एका षटका अखेरीस बिनगडी बाद 11 धावा. तर या पुढे होणारा सामना संताजी वॉरियर्स व चिपळूण 11 दोन्ही संघाच्या संघटनांनी इथे यायचं स्टेजवर. त्याच पद्धतीने चिपळूण मधून खास या ठिकाणी आलेले आपले चिपळूण वधूवर सूचक जिल्हा प्रतिनिधी
अशोकजी माडिक सर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी कार्यकारिणीचे सदस्य प्रमोदजी रहाटे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. चला आपल्याला इथे संताजी वॉरियर्सच्या कर्णधार आणि चिपळूण इलेव्हनच्या कर्णधार लवकरात लवकर, कारण तुम्ही पहिल्या मॅचला खूप टाइम घेतला होता, आता तुम्हाला टाइम भेटणार नाहीये. यानंतर थोडस स्ट्रिक्टली घेऊन आहे ना, लवकरात लवकर यावे. खूप थोडस आपल्याला विलंब होतोय. यानंतर चिपळूण तालुका तेली समाजाचे सहसचिव राम रहाटे या ठिकाणी आलेले आहेत. मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष किशोर रसाळ यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. चला चिपळूण इलेव्हनच्या कर्णधार लवकरात लवकर टॉस का बॉस या रंगमंचावर यायचं आहे प्लीज. थोडस फास्ट चालायचं आहे. तर पहिला आदरा बसतोय. मानव अधिकार समितीचे अध्यक्ष या ठिकाणी प्रवीणजी लांजेकर या ठिकाणी आलेत, त्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो. मी अमोल जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. लांजेकर सरांचं. यानंतर महिला आघाडी चिपळूणच्या अध्यक्षा स्वाती माडिक मॅडम या ठिकाणी आल्यात. मी आपल्या संस्थेचे सदस्य अक्षदा सागर मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अक्षदा जाधव मॅडम यांनी. तर 11 या धावसंख्येवर अजून एक हादरा बसतोय महाकाल वॉरियर्स संघाला. माफ करा, कालकाय देवी इलेव्हन या संघाला. थांबा, त्यांना हे द्या ना. त्या महिला आल्यात ना, महिला त्यांना हे द्या. चला इथे चिपळूण इलेव्हनचे कर्णधार आलेले आहेत, तर तसेच संताजी वॉरियर्स या संघाचे पण ओनर पण तिथे हजर आहेत आणि कर्णधार पण हजर आहेत. तर मी आलेल्या प्रमुख पाहुण्यांमधून राजेश सरांना सांगेल की एखादा माडिक साहेबांना सांगतो की जरा टॉस उडवण्यासाठी एक प्रमुख पाहुणा म्हणून कोणीतरी पाठवून द्यायचंय. समीर साहेब, माने साहेब, चला इथे आपल्याला टॉस साठी जे प्रमुख पाहुणे दिसणार आहेत, महिला आघाडी चिपळूण आपण तालुका अध्यक्ष स्वाती माडिक यांचा सन्मान कार्यकारिणीच्या सदस्य अक्षदा सागर मॅडम या करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी चला इथे आपल्याला जे प्रमुख पाहुणे बघायला भेटत आहेत, माने साहेब, ज्यांच्यामुळे आपल्याला हे ग्राउंड भेटलेले आहेत, जे संचालक आहेत केकेवीचे, त्यांचं खरंच मनापासून आम्ही आभार मानतोय. यानंतर चिपळूण महिला आघाडीच्या खजिनदार शिल्पा माडिक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सिद्धी जाधव मॅडम यांना विनंती करतो या ठिकाणी आपण चिपळूणमधून आलेल्या तालुक्याच्या महिला आघाडीच्या खजिनदार शिल्पा माडिक यांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. चला इथे माने साहेब आपले प्रमुख पाहुणे म्हणून इथे आलेले आहेत. टॉस का बॉस आणि च्या रंगमंचावर अक्षय सर, चिपळूण इलेव्हनचे अक्षय सर, प्लीज तुम्ही टॉस साठी यायचं आहे. परत कॅमेरामॅन प्लीज थोडासा टॉस का बॉस साठी थोडासा फोकस होऊ दे. आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत. कॅमेरामॅन प्लीज. तर 2 षटकाकरी संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 13 धावा. कॉल करतोय तो अक्षय आणि टेल आलेला आहे, काटा आलेला आहे.
तर इथे जो टॉस विन झालेला आहे तो संताजी वॉरियर्स यांचं कॅप्टन काय निर्णय सिद्धू मॅडमला विनंती करतो मी प्रथम की आपण बोलायला विनंती करतो. शिल्पा महाडिक आणि समोरच्या यांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. ओके थँक्यू साहेब 2 मिनटं साहेब. थोडंसं आपली एवढी मोठी लीग चालू होते त्यासाठी तुम्ही आम्हाला ग्राउंड वगैरे उपलब्ध करून दिलात तर 2 शब्द तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभलंय तर बरं होईल. नमस्कार. हे प्रीमियम लीग दापोलीमध्ये आणि कोकण कृषी विद्यापीठामध्ये आपण आयोजित केली त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी विद्यापीठाच्या वतीनं आपला खरोखर आभारी आहे. कारण की या मैदानाचं एक जिल्ह्यामध्ये नाव होण्यासाठी आपले पूर्ण जे दापोली तालुक्यातील तेली समाज मंडळाचे जे प्रमुख अध्यक्ष पदाधिकारी सर्व कार्यकारिणीचे सदस्य यांनी या आमच्या दापोलीच्या मैदानाला जिल्हास्तरीय एक स्तर दिल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे. आणि असंच वेगवेगळ्या स्पर्धा या विद्यापीठाच्या मैदानावर व्हाव्यात आणि जेणेकरून नवीन जे खेळाडू या तालुक्यामधून जिल्ह्यामधून चांगले घडावेत आणि आपल्या महाराष्ट्राला कोकण रिजनला एक चांगलं नाव उज्ज्वल करण्याचं जे आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रीमियम लीगमधून जे खेळाडू तयार होतात असे छोट्या खेळामधूनच चांगले खेळाडू घडत असतात. खरोखरच मी माझ्या वतीनं संचालक क्रीडा व शैक्षणिक या उपक्रम या क्रीडा संचालकाच्या वतीनं आपल्या समाजाचं खरोखरच अभिनंदन करतो की त्यांनी या नवीन पिढींना एक नवीन दिशा देण्याचं काम हे कदाचित काही लोकांना एकदम कमी वाटत असेल परंतु हा जे तुम्ही काम करत असतात खरोखरच देश उभारणीचं काम आणि खेळाडू घडवण्याचं काम आणि त्याच्यामधून समाज एकत्रित येण्याचं काम आणि समाज एकत्रित आल्यामुळं एक देवाणघेवाण समाजामध्ये आपण काहीतरी देणं लागतो. आपण ज्या समाजामध्ये जन्मलेलो आहोत त्या समाजामध्ये आपण देणं लागतो. त्यासाठी हे वेगवेगळे माध्यम हा एक क्रीडा माध्यम आहे की जिथं यश अपयश पचवण्याची ताकद या खेळाडूमध्ये असते की नुसतं यश असणारा सुद्धा पचवता येत नाही. अपयशामधूनच तो पुढे जातो. कदाचित यामध्ये जे काही खेळाडू अपयशी असतील ते पुन्हा यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतील आणि आपले एकमेका तालुक्यामधील आपले समाजामधील लोक कुठं आहेत त्याच्यामुळे देवाणघेवाण होऊन चांगलं समाजाची उन्नती होण्यासाठी या प्रीमियम लीगचा एक हेतू असावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि मी खरोखरच या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. माने साहेब खरंच थँक्यू. तुमचा आम्हाला समोर तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच आपल्या समाजातून वगैरे इथून जर तुम्ही आम्हाला प्लॅटफॉर्म वगैरे दिला तर नक्कीच आपले यंग मुलं आहेत त्यांना संधी भेटेल. तर तुमचा आशीर्वाद तुमच्या साथ आमच्या बरोबर राहो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद माने साहेब. थँक्यू. चला माईक कॉमेंटेटर कंटिन्यू. यानंतर आपल्या कार्यकारिणीचे प्रतिनिधी सागर सर या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या पीडी विद्यालयामध्ये ते सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात. मी विनायक जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी सन्मानचिन्ह नारळ आणि शाल देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. विनायक. सागर सरांना विनंती आहे की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. विनायक जाधव दे तुझे असते या पुढे. हॅलो. यानंतर आपल्या कार्यकारिणीच्या सदस्या अक्षदा मॅडम या ठिकाणी आल्यात. त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करतो. तर संघाची धावसंख्या झाली 2 षटक 4 चेंडू अखेरीस 15 धावा. किती आउट झाले? 4 विकेट. गडीबाद झाले 4. इथे देखील रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट लागते. 5वा आदरा बसतोय कालका 11 संघाला 15 या धावसंख्येवर.
तर धन्यवाद डीजे. आतापर्यंत संघाची धावसंख्या पाहतोय 16 धावा, गडीबाद झालेत 5. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. नक्कीच जेव्हा सामना सुरू झाला पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र तो रिदम काहीसा कंटिन्यू करता आला नाहीये फलंदाजांना. मोबदल्या संघाची धावसंख्या 16, गडीबाद झालेत 5. इथे शेवटचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, तो देखील असफल ठरतोय. आणखीन एक गडी बाद होतोय. शेवटच्या चेंडूवर देखील रनआउटचा विकेट प्राप्त होतोय महाकाल वॉरियर संघाला. तर आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली, पहिल्या इनिंगचा खेळ देखील पूर्ण होतोय. 16 धावा 17चं टार्गेट असेल. येणारे 18 चेंडू 17 धावा, काहीसं माफक आव्हान असेल. कार्यकारिणीच्या सदस्या अक्षता सागर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी चिपळूणच्या महिला अध्यक्षा स्वाती माडिक यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. स्वाती माडिक चिपळूण महिला तालुका अध्यक्षा यांच्या हस्ते दापोली श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाजाचे कार्यकारिणी सदस्य अक्षता मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान करत आहेत. या ठिकाणी आपल्या ग्राउंडसाठी ज्यांनी आखण्यासाठी किंवा ग्राउंडची देखभाल करण्यासाठी ज्यांनी मदत केलेत ते राकेश, सुशांत गुरव, संकेत लवरे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. नंतर सुशांत राऊत, सुशांत गुरव आणि संकेत लवरे यांना विनंती आहे की आपण जरा व्यासपीठावरती यायचंय. तर स्पीडअप करायचंय दोन्ही संघांनी. क्षेत्ररक्षण हॅलो. समजून घ्या. महसूल खात्यातील आमचे मित्र तलाठी साहेब, साळवी साहेब हे सुद्धा आज आवर्जून या आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं सुद्धा आमच्या तेली समाजाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. तसेच मी संदीपजी महाडिक सर यांना विनंती करतो की त्यांना शाल श्रीफल देऊन सन्मानित करायचं आहे. या जाय सर, या पुढे. साळवी सर या. सलामी जोडी देखील आपण पाहतोय. स्वराज त्याच्या बरोबरीने रोशन. सन्मान होणं गरजेचं आहे. तर नक्कीच इथे पहिल्या डावाचा खेळ झालाय. 16 धावा धावफल करायला लागल्या. 17 धावांचं आव्हान ठेवलंय ते महाकाल वॉरियर्स या संघासमोर. स्ट्राईक एंडला रोशन, नॉन स्ट्राईक एंडला स्वराज. 18 चेंडू 17 धावांचं लक्ष्य. नक्कीच लक्ष्य मोठं नाहीये परंतु कठीण देखील नाहीये. चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. ज्या प्रकारची गोलंदाजी महाकाल वॉरियर्स या संघाने केली त्याच प्रकारची गोलंदाजी कालकाय देवी इलेव्हन या संघाला देखील करावी लागेल. तर पहिलं षटक साहिल, स्ट्राईकिंगला रोशन, नॉन स्ट्राईकिंगला स्वराज. तर पंच सामना चालू करायचा आहे, कृपया सहकार्य करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ
तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज पंचांच्या डावीकडून साहिल, स्ट्रायकिंगला रोशन. देखील पहिला चेंडू होता लोअर फुल टॉस पाहिजेचा चेंडू कार्पेट लगत ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण झाल्या, दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय. बघता बघता दुसरी धाव पूर्ण होईल, तिसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? नक्कीच स्वराजाचा कॉल होता परंतु रोशन यांनी स्पष्ट नकार दिलाय. दोन्ही या धावसंख्येचा देखील श्री गणेशा होतोय. 17 धावांचा पाठलाग करत असताना महाकाल वॉरियर्स संघ. साहिल याचा दुसरा चेंडू, स्ट्रायकिंगला रोशन. नक्कीच पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या गेल्यात, अजूनही 15 धावांचं पाठलाग करायचं आहे. इथे देखील खोलबैचा चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव देखील पूर्ण केली गेली आहे. धावसंख्येत 1 भर धावसंख्या होते. 2 चेंडू अखेरीस 3 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक चालू असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज देखील पाहतोय आपण. साहिल चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये देखील फेरबदल केला जातोय. तर पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू साहिल याचा स्ट्रायकिंगला आता असेल तो स्वराज. नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या सत्रामध्ये स्वराजाची. आता फलंदाजी देखील स्वराज स्ट्रायकिंगला पाहतोय आपण. 3 धावा झाल्या, 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना तिसरा चेंडू स्वराजसाठी. इथे देखील फुल टॉस व्हायचा चेंडू होता. नक्कीच पंचांचा देखील बीमरचा इशारा येतोय. तर धावसंख्येत देखील 1 भर होते. नक्कीच यापुढील चेंडू फ्री हिट असेल याची देखील फलंदाजांनी नोंद घ्यायची. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच चांगली संधी असेल फलंदाजाकडे. इथे देखील लोअर फुलचा चेंडू होता, चेंडू हवेत आहे, झेल देखील ड्रॉप झालाय परंतु एक धाव देखील पूर्ण केली आहे तोपर्यंत. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाल्या आतापर्यंत 4 चेंडू अखेरीस 5 धावा. माफ करा, 3 चेंडू अखेरीस 5 धावा. चौथा चेंडू घेऊन साहिल, स्ट्रायकिंगला असेल रोशन. इथे देखील स्लॉट बेसचा चेंडू होता, चेंडू जरा स्लॉट मध्ये होता, चेंडू हवेत आहे, बघूया जेल होईल का? तर ते पहिला हादरा देखील बसतोय, रोशनला माघारी परतावं लागतंय. तर धन्यवाद डीजे. चांगलं सुमधुर संगीत देखील आपण सकाळच्या सत्रापासून ऐकतोय. पहिला आदरा बसतोय 5 या धावसंख्येवर. महाकाल वॉरियर्स या संघाला 17 धावांचा पाठलाग करत असताना नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये एंटर करतोय. ओमकार रोशनीची जागा भरून काढण्यासाठी एंड क्रमांक 3 वर. चांगलं कमबॅक देखील राहिलंय साहिल याचं. नक्कीच एक बीमर चेंडू त्याने देखील हाताळला होता, त्यानंतर मात्र रोशनचा देखील विकेट त्याने घेतलाय. तर येणारं समीकरण असेल येणारी 14 चेंडू 12 धावांची गरज. इथे देखील स्लोअर चेंडू होता परंतु दिशाहीन चेंडू. पंच देखील इशारा करतायत वाईड बॉलचा. पंचांची वादावाद करू नये, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. इथे देखील पंचांचा वाईड बॉलचा इशारा. धावसंख्येत 1 भर होईल. नक्कीच गोलंदाजी चांगले होते परंतु दिशाहीन चेंडू मात्र सातत्याने हाताळले जात आहेत साहिल्याच्या माध्यमातून. त्याचाच फायदा घेत असताना पाहतोय आपण महाकाल वॉरियर्सच्या संघाच्या धावसंख्येमध्ये. संघाची धावसंख्या पाहतोय आपण
8 धावा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना साहिल याचं. इथे देखील शेवटच्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे परंतु नो मॅच मध्ये देखील चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण झाल्या, दुसऱ्या धाव देखील प्रयत्न होतोय. तर शेवटच्या चेंडूवर 2 धाव घेतल्या जात आहेत. संघाच्या धावसंख्येत 2 धावा ऍड होतील. धावसंख्या होते 10 धावा. पहिल्या षटकात देखील खेळ पूर्ण झालाय. तर धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या पाहतोय आतापर्यंत 10 धावा. येणारे 12 चेंडू 7 धावांची गरज. एक गडी बाद झालाय. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज सिद्धेश. स्ट्रायकिंगला असेल ओमकार. पुष्प आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येते. मी लक्ष्मण राऊत. इथे देखील पहिल्या चेंडूवर बॅटची कडा घेतली जाते. धावसंख्येत 1 ने भर होईल. सिंगल देखील घेतली जाते. स्ट्रायकिंगला असेल स्वराज. धावसंख्या 11. येणारे 11 चेंडू 6 धावांची गरज. इथे देखील स्विच हिट करण्यात गेलाय. चेंडू सरळ चल्यास षटकाने सामना संपवलाय स्वराज याने. तर धन्यवाद डीजे. मैदानात ऑलरेडी लेट झालेलं आहे. आपल्याला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. विनंती करतो की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर धन्यवाद डीजे. या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच ओमकार खानविलकर हा ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ओमकार. विनंती करतो की त्याने त्यांना
तर आता होणारा सामना संताजी वॉरियर्स यांच्या विरोधामध्ये चिपळूण 11. तर दोन्ही संघांचा 12th मॅन आपण देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज संकेत स्ट्रायकिंगला अक्षय. इथे देखील लोरबुला चेंडू होता. इथे बैठक अटेम्प्ट केली जाते. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. अक्षयच्या बॅट मधून येतो या मॅचचा पहिला षटकार. धन्यवाद डीजे. तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाचं नाव सांगायचंय. तेजस आहे नॉन स्ट्रायकिंगला. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला आपल्याला. अक्षयच्या बॅटमधून एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून जाणला जातो अक्षय. पहिलं षटक संकेत याचं पॉवर प्लेचं षटक नक्कीच फायदा घेताना पाहतोय आपण अक्षयाला. दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडून अक्षयसाठी. इथे देखील ते सरळ चेंडू होता. डॉट बॉलचे देखील सांगता होते. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल संकेत याचं. पहिलं षटक पहिल्याच चेंडूवर देखील षटकार ठोकला. तदनंतर मात्र डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज संकेत स्ट्रायकिंगला अक्षय. इथे देखील फुलटॉस चेंडू होता. त्याचा मोबदला घेता आला नाहीये. एक धाव देखील पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 1 ने भरवली. धावसंख्या 3 चेंडूगिरी 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना स्ट्रायकिंगला असेल तेजस. एक डावखुरा हाताचा फलंदाज आहे. नक्कीच त्याच्याकडून देखील मोठ्या अपेक्षा असतील संघाला. विनंती आहे की त्याने आपली प्लेइंग 11 लिस्ट लवकरात लवकर सबमिट करायची आहे. तर इथे देखील बीमर चेंडू होता परंतु रनआउटच्या रूपामध्ये पहिला हादरा बसतोय. धन्यवाद डीजे. लवकरात लवकर फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. सहकार्य करा फलंदाजी करणारा संघ चिपळूण 11. नवीन फलंदाज तेजसाची जागा भरून घेण्यासाठी निलेश. आठ या धावसंख्येवर पहिला आदरा बसतोय चिपळूण 11 संघाला. नक्कीच बीमर चेंडू होता. फलंदाजाला त्याचा काहीसा लाभ घेता आला नाही व रनआउटच्या रूपामध्ये पहिला आदरा बसावा लागला. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन गोलंदाज संकेत स्ट्रायकिंगला असेल. न्यू कॅन्डिडेट निलेश. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 3 चेंडूखेरीज 8 धावा. तर यापुढील सामना इच्छापूर्ती चिंतामणी त्यांच्या विरोधामध्ये वैष्णवी 11. दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायचे. इथे देखील नाणेफेक केली जाईल.
इथे देखील विकेट केला जातोय. मिड ऑनच्या दिशेने जातोय चेंडू, सीमा रेषा पार, दणदणकरीत चौकार. धन्यवाद डीजे. तर चौकार ठोकतोय. पहिल्या चेंडूवर फेस करत असताना निलेश संघाची धावसंख्या झाली 12. पाचवा चेंडू संकेताचा निलेशसाठी. इथे देखील स्लॉग स्वीप केला जातोय. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? इथे देखील झेल घेतला जातोय. दुसरा आदरा बसतोय चिपळूण 11 संघाला 12 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये जातोय किरण. शेवटचा चेंडू संकेत याचा फेस करेल किरण. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली आहे का? नक्कीच पंचांकडे दाद मागितली जाते. तर शेवटचा चेंडू देखील डॉट बॉल होतोय. एका षटकाखेरी संघाची धावसंख्या पाहतोय आपण 12 धावा. प्रथम फलंदाजी करताना चिपळूण 11 संघ आतापर्यंत गडीबाद झालेत 2. तर पहिल्या षटकात देखील खेळ पूर्ण झालाय. संघाची धावसंख्या पाहतोय आपण 2 गडी बाद 12 धावा. दुसरं षटक घेऊन गोलंदाज श्रेयस. तर दुसरं षटक घेऊन गोलंदाज श्रेयस. पंचांच्या डावीकडून स्ट्रायकेलला पाहतोय अक्षय. नक्कीच अक्षय याच्यावर देखील मोठी जबाबदारी असेल. या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल चिपळूण 11 संघाला. कृपया स्पीडअप करायचा फिल्डिंग करणारा संघ. पहिला चेंडू स्वराजाचा. इथे देखील डॉट बॉल. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज श्रेयस. स्ट्रायकिंगला अक्षय. पहिला चेंडू डॉट बॉल होता. इथे देखील बिगिट केला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया कोणता क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. इथे देखील चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. झेल काहीसा घेता आला नाही. तोपर्यंत देखील 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्येत देखील 2 ने भर होईल. धावसंख्या होते 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथ असताना श्रेयस याचं नक्की झेलची संधी निर्माण झाली होती, परंतु तिला झेलमध्ये कन्वर्ट करता आलं नाही. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन श्रेयस. स्ट्रायकिंगला अक्षय. नक्कीच बिगिट करण्याचा प्रयत्न करतोय सातत्याने. अक्षयाला आपण पाहतोय. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. नक्कीच अक्षयांना रोखून ठेवलंय गोलंदाजाने. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. संघाची धावसंख्या पाहतोय आपण आतापर्यंत 14 धावा.
3 चेंडूचा खेळ झाला. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना श्रेयस याचं. चौथा चेंडू श्रेयसाचा अक्षयसाठी. इथे देखील विकेट केला जातोय. चेंडू सरळ चाललाय. मिड विकेट सीमा रेषा पार. अक्षयच्या बॅट मधून येतोय हा षटकार. धन्यवाद डीजे. डीजे नक्कीच तुम्ही अक्षयला जास्त टाइम शांत ठेवू शकत नाही. मोठमोठ्या फटकांसाठी जाणला जातो अक्षय. त्याचाच फायदा घेत असताना आपण पाहतोय. चौथ्या चेंडू षटकार ठोकला अक्षयाने. 5वा चेंडू षटकातील श्रेयसाचा अक्षयसाठी. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू कार्पेट लगत लॉंग लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तिथे क्षेत्ररक्षक येईल. थोडंसं मिसफील्ड देखील होते. तोपर्यंत 2 धाव देखील पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये देखील 2ने भर होईल. धावसंख्या त्या 22. तर नक्कीच संघाची धावसंख्या पाहतो आपण. 2 षटका अखेरीस 22 धावा. धन्यवाद डीजे. तर पहिला चेंडू नकारात्मक चेंडू, नो बॉल. या चेंडूवर फ्री हिट असेल. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 2 षटका अखेरीस 23 धावा. पहिला चेंडू शुभम याचा. इथे देखील शॉर्ट पिचचा चेंडू होता. चेंडू हवेच आहे. जेल होईल का नक्की क्षेत्ररक्षक आलाय, परंतु जजमेंट काहीसं चुकलंय क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तर या चेंडूवर 4 धावा धावून काढल्या दोन्ही फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. धावसंख्या देखील 4ने भर होईल. धावसंख्या 27, 27 धावा. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज शुभम. स्ट्रायकिंगला किरण. इथे देखील तिसरा चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा.
तर काहीशी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल शुभम याची. संघाची धावसंख्या पाहतोय आपण 28, 28 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकच चेंडू झाला आतापर्यंत. शेवटचं षटक प्रतिभेतावर असताना शुभम. दुसरा चेंडू किरणसाठी. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता. तेवढी चांगलं यशीरक्षण पाहतोय आपण. डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 28 धावा. इथे देखील स्लॉटमध्ये चेंडू होता. तिथे देखील मिसफील होते. चेंडू सरळ चाललाय. दंदनकरीत सी मारे शापार. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. किरणच्या बॅटमधून आला हा चौकार. धावसंख्या देखील 4 ने भर होईल. 32 धावा. तर शेवटचा 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या झाल्या आतापर्यंत 32 धावा. चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत किरण याची. इथे देखील ते सरळ चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय. बघूया तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र चांगला सुरेखरित्या झेल घेतला जातोय. किरणला देखील माघारी परतावं लागतंय 32 या धावसंख्येवर. तर धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज देखील पाहतोय आपण प्रणय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर शुभम. 5वा चेंडू. इथे देखील ऑफसाईडला चेंडू टोळ्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक घेण्याचा देखील प्रयत्न झालाय. इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. नक्कीच व्हाईट बॉल. तर धावसंख्या होते 33 धावा. 33. तर प्रणय बाद झालाय. नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचंय. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज ऋषिकेश. चला इच्छापूर्ती चिंतामणी आणि वैष्णवी यांच्या दोन्ही पण कर्णधाराला टॉस उडवण्यासाठी इथे टॉस का बॉस या रंगमंचावर यायचा. मी मानेसाहेब यांना विनंती करतो की टॉस साठी यावं त्याने. आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत आपले मानेसाहेब त्यांना मी टॉस साठी बोलवतोय. आणि थोडस टॉस का बॉस हा रंगमंच थोडस खाली करायचा आहे. थोडस विनंती आहे की नक्कीच 5वा चेंडू शुभम याचा. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता. ते क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बॉल चेंडू गॅदर केला जातोय. फेकेल तोपर्यंत 1 धाव देखील पूर्ण झाल्या. रनआउटची संधी देखील आली आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज देखील बाद झालाय. तर संघाची धावसंख्या झाली 34. शेवटचा बॉल. इथे देखील विकेट केला जातोय. चेंडू सरळ चाललाय. सी मारे शापार. शेवटच्या चेंडूवर येतोय षटकार.
धन्यवाद डीजे. तर संघाची धावसंख्या झाली आहे 40-41 धावांचं टार्गेट असेल.